खेळाच्या मैदानातील माती उत्खननाची चौकशी करा. ठाणे महापालिकेने आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचे उत्खनन कोणाच्या परवानगीने कशासाठी करण्यात आली, उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केली आहे. वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरालगत भूखंड क्रमांक 182, विजा क्रमांक 188, 189, 365, 192, 366 हे भूखंड 2003 साली खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. या जागेचा TDR हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून महापालिकेचे नाव हटवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. त्यानंतर जागे झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विभागाने ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचे दिसून आले. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानाचे सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता. पण त्याच ठिकाणी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीने लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर लेडी मर्सी चर्चेतर्फे करण्यात येत आहे. त्या ठिकाणी ईस्टर संडेच्या होळी वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आले असल्याचे समजते. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्याने त्यांच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाशी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मैदानातील जमिनीचे गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तहसीलदारांनी चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हा नोंदवावा. की त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पटकन आले माझ्यासाठी. मी जो हा विषय घेतलेला आहे हा वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येतो. लिटिल फ्लॉवर मैदान, लिटिल फ्लॉवर स्कूलच्या जवळचं महानगरपालिकेचं राखीव असलेलं मैदान, ठाणे महापालिकेचं ते मैदान राखीव असताना त्याची हिस्ट्री अशी आहे की ती जागा होती सेंट जॉन बाप्टिस्ट द चर्च. सेंट जॉन बाप्टिस्ट द चर्चचा व्यवहार कुणाशी झाला होता? हिरानंदानी प्रॉपर्टीज. आणि त्याच्यावर ठाणे महानगरपालिकेचं खेळाचं मैदान असं आरक्षण असल्यामुळे 3-4-5 वर्षापूर्वी महापालिकेने हिरानंदानी प्रॉपर्टीजला तो TDR देण्यात आला. त्यावेळेला बेंडाळे साहेब असताना मी सांगितलं होतं, चर्चा झाली होती तत्कालीन आयुक्तांशी की तुम्ही हा जो TDR देताय त्याच्या अगोदर ते मैदान करून घ्या, त्याला कंपाऊंड घालून घ्या. करू पण ते काय केले गेले नाही. सन्माननीय हिरानंदानी प्रॉपर्टीजला ते देण्यात आलं. तदनंतर काही दिवसांनी दुसरी कुठली तरी इल्लीगल कमिटी बोलतोय मोठ्या जबाबदारीने सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च नव्हे, त्यांनी ऑलरेडी जागा सेल केली होती. इल्लीगल कोणीतरी व्यक्ती जिल्हाधिकाऱ्याला संपर्क करतो, मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क करतो आणि तिथे हे ठाणे महानगरपालिकेचं जे खेळाचं मैदान आहे ते सातबाऱ्यावरून नाव हटवा, हा इल्लीगल व्यवहार आहे असा अर्ज करतो. त्या माणसाचं नाव आहे कॅस्पर ऑगस्टिन यांनी सगळा पत्र तो कुठल्याही पदावर नाही, सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्चच्या कुठल्याच पदावर नाही. त्यांनी खोटं ॲफिडेव्हिट दाखल केलं की मला सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च यांनी आम्हाला अधिकार दिलेले आहेत. मी संपर्क केला असता सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च यांच्या जे होते कमिटीवाले त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही कुणालाही अधिकार दिलेले नाहीत. तदनंतर काय ऑर्डर झाली असेल त्याच्यात ठाण्याचे आता विद्यमान उमेश पाटील तहसीलदार आहेत. त्यांनी ते नाव परस्पर उडवलं. ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान उडवलं. आपल्या वकिलांना सुद्धा तिथे बोलवलं नाही. कारण ही चर्चा व्हायला पाहिजे, ती युक्तिवाद व्हायला पाहिजे होते. ते युक्तिवाद झाले नाहीत आणि परस्पर ठाणे महानगरपालिका राखीव खेळाचे मैदान हे नाव उडवलं. ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी आपले विधी सल्लागार ठाणे महापालिकेशी काळे साहेब यांच्याशी मी त्वरित संपर्क साधला असता त्यांनी लगेच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे ते अपील दाखल केलं की आपली जागा असं झालंय. मग त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला उमेश पाटलांनी बोलवलं नाही किंवा सांगितलं नाही. मग उमेश पाटील जे आहेत तहसीलदार, मग त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हे परस्पर नाव उडवलं किंवा याच्यात काय देवाणघेवाण झाली आहे का, साजिद शंका येणार ना. कारण हे सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चला बोलवलंच नाही. उमेश पाटलांनी बोलवायला पाहिजे होतं किंवा अप्पर जिल्हाधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांनी बोलवायला पाहिजे होतं. त्यांनी बोलवलं नाही. हिरानंदानी
आपलं सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांचे कोण असतील मेंबर, बिशप्स वगैरे, यांना बोलवायला पाहिजे होतं. यांना कुणालाही न बोलत यांनी परस्पर नाव उडवलं. मग आपण ते अपिलात गेलो. अपिलात गेल्यानंतर त्यांनी दुसरी खेळी अशी केली की आपण आता ह्या मैदानात मास चालू करायचा. आता ईस्टर संडे माझ्या वाटतं येतोय का आलाय, तिथे आजपासून सुरू होते. तिथे आपण मास चालू करायचा आणि ती आपण नंतर प्रोड्यूस करायचं की आमची 5,000 10,000 माणसं इथं आलेली आहेत, म्हणून ही जागा आमची आहे. बाजूला एक पडीक जुनं चर्च आहे, तो पण वादविवादाचा चालू आहे की चर्च आमचं आहे, जागा आमची आहे, म्हणून ही जागा आमचीच. म्हणून तिथे त्यांनी जाणून बुजून मास करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही गोष्ट सन्मान्य उपायुक्त क्रीडा विभागाचे असतील, काळेसाहेब असतील, सगळे अधिकारी होते, सहाय्यक आयुक्त, यांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, सगळ्यांनी त्यांनी स्पष्ट नकार दिला की तुम्हाला इथे कार्यक्रम करता येणार नाही. तशी काल त्यांना संध्याकाळी नोटीसही बजावण्यात आलेली आहे. एवढं असून सुद्धा त्यांनी जबरदस्ती त्या स्टेडियम, आपलं मैदान जे आहे, आपलं कोर्ट मॅटर असलेलं, लिटिगेशन असलेलं, तिथे जबरदस्ती यांनी स्टेज बांधला आणि काहीतरी धर्मवादन, जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं चालू झालेला आहे. त्यांना परमिशन महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागाने दिलेली नाहीये. हे जाणून बुजून तिथे मास करण्याचा प्रयत्न करतायत, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात. माझा त्यांच्या मासला विरोध नाही, त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांची बाजूला आहे, पण ते तिथे करायलाच मागत नाही, आम्हाला इथेच करायचंय. मग मला आतल्या गोष्टी, यांच्यातल्या एका माणसाने सांगितलं की आम्ही इथं मास करणार आहेत साहेब, आणि आम्ही हायकोर्टात जाणार, ही जागा आमची हे दाखवणार, आम्ही आता इथं दर शुक्रवारी मास करणार. हे करून करून काय करतील, आमच्यावर MRTP दाखल करतील. म्हणजे एवढी तयारी आहे त्यांची, आमच्यावर MRTP दाखल करते, आम्ही कोर्टात बघू. याचाच अर्थ त्यांना ती जागा हडप करायची. मला आता असा वास यायला लागला, ह्याच्यात कुणीतरी मोठे मोठे व्यक्ती आहेत. ठाणे महानगरपालिकेचा 5.5 एकरचा खेळाचं मैदान भूखंड हा हडप आपल्याकडनं जातोय, कुणी बोलत नाहीये. हा भूखंड क्रमांक हा 188, 182, 189, 365, 192, 366, 2.15 हेक्टरचं मैदान आहे. ठाण्यामध्ये एवढं मोठं मैदान आजच्या तारखेत कुणाकडेही कुठल्याही प्रभाग समितीत उपलब्ध नाही. आणि शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, पोखर नंबर 1, 2 हा एवढा मोठा परिसर आहे, तिथे मैदान नाही शाळा पोरांना खेळायला. आणि हे मैदान जे आलंय तिथं आता कुणाच्या तरी सांगण्यावरून तो हडप करण्याचा, गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर माझी तुमच्या मार्फत सगळ्यांना विनंती आहे, ते पहिला आजच्याच काढावं, त्यांनी प्रे करावं, आपण सगळे जाऊ त्यांच्या प्रेला, पण त्या जागेत नको, बिकॉज ऑफ डिस्प्युटेड लँड. आणि जर थांबलं नाही तर असं समजायचं याच्यात नक्की कुणीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि मग मी आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासूनच किंवा आज संध्याकाळपासून यांनी जर कारवाई नाही केली, मी आजपासून इथेच बसणार. मी सगळ्यांशी पत्र व्यवहार केलेला आहे, सन्माननीय आयुक्तांशी पत्र दिलेलं आहे काल. आता सन्माननीय आपले अतिरिक्त आयुक्त आपले रोडे साहेबांनाही दिलंय, क्रीडा विभागालाही दिलेलं आहे, मी चौथ्या सगळ्यांना पत्र दिलंय, काळे साहेबांनाही दिलंय, सगळ्यांना पत्र दिलेले आहेत. एवढं असून सुद्धा जर कार्यवाही होत नसेल तर मला आमरण उपोषण शिवाय पर्याय नाही. तो मैदान ताब्यात घ्या आणि पहिला पोरांना खेळू द्या. तिथं कुठलाही धार्मिक कुणाचाही नाही, कुठल्या धर्माचा कार्यक्रम नको पाहिजे तिथे फक्त आणि फक्त पोरांचं खेळाचंच मैदान झालं पाहिजे. एवढंच मला सांगायचं बस.